महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत नवनवीन अटी व निकष लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यामुळे राज्यातील अनेक गरजू व पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेच्या वतीने चिखली येथे तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात तीव्र डफडे बजाव आंदोलन करण्यात आले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व युवासेना जिल्हा प्रमुख नंदूभाऊ कराडे यांनी केले। आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विष्णुदेव वर्मा यांना एक मागणीचे निवेदन पाठवण्यात आले। या निवेदनात नैसर्गिक संकट, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटी शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या धर्तीवर सरकारने तत्काळ निर्णय घेऊन राज्यातील बळीराजाला संपूर्ण कर्जमुक्त करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या प्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी दिला आहे। चिखली शिवसेना बुलढाणा जिल्हा युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी चिखली तहसीलवर डफडे बजाव आंदोलन करून या शासनाला जाग नाही त्याला जागी करण्यासाठी या ठिकाणी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी व सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले। डफडे बजाव आंदोलन करून या ठिकाणी शासनाला या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। शासनाला निवेदन देण्यापेक्षा आम्ही या राज्याचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा साहेब यांना या ठिकाणी तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। या 6 महिन्यापूर्वी शासनानं कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केली। कर्जमाफीची घोषणा करून 6 महिने त्या ठिकाणी उलटले, परंतु आता जे काही नवीन GR त्या ठिकाणी फिरत आहे त्या GR मध्ये असं दिसत आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी ही सरसकट न करता त्यामध्ये अटी शर्ती या ठिकाणी टाकल्या जात आहे। म्हणून शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याप्रमाणे कर्जमाफी त्या ठिकाणी करावी, कर्जमुक्ती करावी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी कॅबिनमध्ये त्या ठिकाणी शिष्टमंडळाने यावं अशी या ठिकाणी आग्रह धरलेला आहे, परंतु आमचा कोणताही पदाधिकारी शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाता फक्त 2 शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवणार आहोत व या ठिकाणी त्यांना सूचक आमचा या ठिकाणी इशारा आहे की 8 दिवसात जर या निवेदनावर राज्यपाल महोदय शासनानं काही तर निर्णय घेतला नाही तर सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय नरहरी खेडेकर, जालिंदरभाऊ बुधवार, जयश्रीताई शेळके, शिवसेनेचे आमचे सर्वच उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भव्य दिव्य असं मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी ही खऱ्या अर्थानं प्रशासनाची राहील व खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो। चिखली येथून समाधान गाडीकर यांची रिपोर्ट।